नमस्कार पालकांनो. आपल्या सगळ्यांना वाटतं की आपलं बाळ सर्वात बुद्धिमान असावं, वर्गात सर्वात हुशार असावं, त्याची बुद्धिमत्ताही इतरांपेक्षा जास्त असावी. मग तुम्ही त्याला महागड्या स्कूल कॉलेजेसमध्ये पाठवता. पण तुम्हाला माहित आहे का, बाळाच्या मेंदूचा खरा विकास हा वयाच्या 5 वर्षांपर्यंत होत असतो. या काळात मुलांचा 80% मेंदू विकसित झालेला असतो. म्हणून या काळात मेंदू ज्या प्रकारे विकसित होतो त्यावर बाळाचे संपूर्ण भवितव्य अवलंबून असतं. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाळाचा मेंदू नेमका कसा काम करतो, कोणत्या गोष्टीमुळे ब्रेनची डेव्हलपमेंट होते आणि तसेच पालक म्हणून आपण काय करू शकतो. हे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅप्टर 1, बेबी ब्रेन म्हणजे काय. बाळाचा मेंदू म्हणजे एक छोटंसं सुपर कम्प्युटर असतं. जन्माच्या वेळी बाळाच्या मेंदूमध्ये अब्जावधी न्यूरॉन्स म्हणजेच ब्रेन सेल्स असतात. हे एकमेकांशी कनेक्शन तयार करतात. यालाच सिनॅप्सेस म्हणतात. बाळ जितकं नवीन अनुभव घेतं, जसं की आईचा आवाज ऐकणं, नवीन चेहरे पाहणं, खेळणं, हसणं, तितके हे कनेक्शन मजबूत होत चालतात. म्हणूनच सुरुवातीची ही 5 वर्ष खूप महत्वाची असतात. चॅप्टर 2, बाळाच्या मेंदूचा विकास कसा होतो. बाळाचा मेंदू वेगवेगळ्या खेळातून आणि प्रेमातून सर्वात जास्त शिकत असतो. जेव्हा तुम्ही बाळाशी वारंवार बोलत असता तेव्हा त्याची भाषा विकसित होते. तसेच जेव्हा बाळ वेगवेगळ्या रंगीत वस्तू पाहतं तेव्हा त्याची ऑब्झर्वेशन पॉवर वाढते. बाळ वस्तू पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मोटार स्किल डेव्हलप होते. म्युझिक ऐकल्याने मेमरी आणि भावना विकसित होतात. म्हणजेच काय, तर प्रत्येक छोटा अनुभव हा बाळासाठी ब्रेन ट्रेनिंग असतो. चॅप्टर नंबर 3, आई वडिलांची भूमिका. रिसर्च सांगते की ज्या बाळांना प्रेम, सुरक्षितता आणि अटेन्शन मिळते त्यांच्या ब्रेनची डेव्हलपमेंट जास्त चांगली होते. म्हणून बाळासोबत वारंवार बोलत जा, त्याला गोष्टी सांगत जा किंवा तुम्ही काय केलं, काही काम करत असेल तर त्याची वर्णन करत जा. गाणी किंवा बडबड गीते सुद्धा म्हणू शकता. बाळासोबत बोलताना नेहमी आय कॉन्टॅक्ट करून बोला. बाळाला जवळ घ्या, त्याला मिठी मारत जा. हे सगळं बाळाच्या इमोशनल ब्रेनला मजबूत बनवतं. चॅप्टर नंबर 4, आता कोणत्या गोष्टी टाळाव्यात. काही गोष्टी बाळाच्या मेंदूवर वाईट परिणाम करू शकतात. बाळाला जास्त स्क्रीन, तसेच सतत ओरडणं, बाळाकडे दुर्लक्ष करणं, बाळाची झोप कमी होणं. बाळाच्या मेंदूची व्यवस्थित वाढ होण्यासाठी चांगली झोप, पोषक आहार आणि सकारात्मक वातावरण खूप गरजेचं आहे. चॅप्टर नंबर 5, ब्रेन डेव्हलपमेंटसाठी काही सोप्या टिप्स. दररोज या छोट्या गोष्टी करा, जसे की पिकअबू गेम. या खेळाने बाळाची स्मरणशक्ती वाढते. हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. वेगवेगळ्या कलरचे ब्लॉक्स एकावर एक ठेवून नवीन नवीन गोष्टी बनवू शकता. रंगीबेरंगी चित्र असलेली पुस्तके दाखवा. बाहेरच्या मोकळ्या हवेत बाळाला फिरायला घेऊन जा. बालगीते किंवा नर्सरी राईम्स म्हणा. आणि हो, बाळाला मोकळं खेळू द्या. या सगळ्यांमुळे ब्रेन कनेक्शन स्ट्रॉंग होतात. लक्षात ठेवा, बाळ जे पाहतं, ऐकतं, स्पर्श करतं आणि अनुभवतं त्यावर त्याचा मेंदू तयार होत असतो. तसेच खेळातून, प्रेमातून आणि छोट्या छोट्या अनुभवातून बाळाचा मेंदू विकसित होत असतो. यापैकी तुम्ही तुमच्या बाळासोबत कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज करत असता हे कमेंटमध्ये नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. अशाच पॅरेंटिंग आणि टोडलर लर्निंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.